श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या विषयाच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म इसवी सन 1320 भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला. आपळराज आणि सुमती हे त्यांचे आईवडील. याविषयीची दिव्यकथा गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे. आपळराज आणि सुमती हे दत्तात्रेयांचे भक्त होते. ते दोघे सत्वगुणी तर होतेच, पण सुमती ही अतिथी धर्म पाळणारी होती. दुर्दैवाने त्यांना 2 अपंग मुले आणि त्याआधीची त्यांची अपत्ये जन्मताच मृत्यू झालेली होती. पण तरीही त्यांनी दत्तभक्ती सोडली नव्हती. एके दिवशी मध्यान्हवेळी दत्त महाराज साधू वेशात त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी आपळराजाकडे श्राद्ध होते. त्याने भोजनासाठी ब्राह्मणांना आमंत्रित केले होते. पण त्यापूर्वीच भोजनाच्या वेळी दारी आलेला अतिथी पाहून त्याला विनमुख पाठवणे सुमतीला योग्य वाटेना. त्यामुळे निमंत्रित ब्राह्मणांना श्राद्धभोजन देण्यापूर्वी सुमतीने त्या साधूला जेवू घातले. तिच्या त्या सत्वशीलतेने दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या मूल रूपात तिला दर्शन दिले. ते म्हणाले, माते, तुला जे हवे ते माग, तुझी इच्छा पूर्ण होईल. यावर सुमती नतमस्तक होऊन म्हणाली, परमेश्वरा, आपण मला माते म्हणालात तेव्हा आपण ते माझे नाव सार्थ करावे. आपण माझ्या पोटी जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, पण ते जगले नाहीत आणि जे आहेत ते अपंग आहेत. तेव्हा आपल्यासारखा अलौकिक पुत्र मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. यावर दत्तात्रेय तथास्तु म्हणाले. तुला अलौकिक पुत्र होईल, पण तू त्याच्या अलौकिक कार्यासाठी बंधने घालू नकोस, असे सांगून ते अदृश्य झाले. या वरदानानंतर सुमतीला 1 वर्षाने पुत्र झाला. तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपादांमध्ये जन्मताच दैवी गुणवैशिष्ट्ये आणि दैवी तेज होते. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांनी दुःखी कष्टी जीवांचे दुःख दूर केले. त्यांच्या व्याधी आपल्या दिव्य अगम्य लीलांनी दूर केल्या. त्यांच्या अद्भुत लीला पाहून घरातील आणि परिसरातील सर्वजण विस्मयचकित होत असत. अनेक प्रसंगी ते स्वतःच दत्तगुरू असल्याची प्रचिती लोकांना येत असे. आपळराज सुमतीने परंपरेनुसार त्यांची 8व्या वर्षी मुंज करण्याचे ठरवले. मुंजीमध्ये त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिल्याबरोबर त्या क्षणी श्रीपादांनी मुंजीसाठी जमलेल्या सर्व लोकांसमोर अस्खलितपणे वेद म्हणून दाखवले. सर्व वेदशास्त्रे त्यांना मुखोद्गत होती, परंतु त्याचे कोणतेही शिक्षण त्यापूर्वी त्यांनी घेतलेले नव्हते. ते पाहून सर्वजण विस्मयचकित झाले. पुढे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे लग्न करण्याचा विचार केला. तेव्हा ते म्हणाले की या जगातील सर्व स्त्रिया या माझ्या माता आहेत. माझे ध्येय लोकांना योग्य भक्तिमार्ग दाखवणे आणि दुष्टांना सन्मार्गाला लावणे हे आहे. असे म्हणून त्यांनी आपल्या आईवडिलांना संन्याशी बनवण्याची आणि घर सोडण्याची परवानगी मागितली. याविषयीचे भाकीत प्रभू दत्तात्रेयांनी आधीच वर्तवलेले असल्याने आईवडिलांच्या परवानगीने त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी सर्व कौटुंबिक संबंधांचा त्याग केला आणि ते काशी यात्रेला गेले.
तेथून पुढे श्रीपादांनी द्वारका, मथुरा, बद्रीनाथ अशा अनेक पवित्र स्थळांची यात्रा केली. दक्षिणेला गोकर्ण महाबळेश्वरला 3 वर्षे शिव उपासना केल्यावर ते श्री शैल्य पर्वतावर गेले. तेथे अनेक लोकांना सन्मार्गाला लावल्यावर ते कुरवपूरला आले. श्रीपादांनी आपले पुढील अवतार कार्य तेथे सुरू केले. आपल्या दिव्य लीलांनी सर्वसामान्य लोकांचा उद्धार केला. पाण्यावरून चालणे, अपंगांचे अपंगत्व बरे करणे, शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे, अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांनी सज्जनांचे रक्षण, अहंकारी माणसांचे गर्वहरण आणि दुष्टांचे निर्दालन केले. अस्पृश्यता निवारण करून लोकांना खऱ्या भक्तिमार्गाला लावले. नामस्मरणाचा महिमा सांगून सर्वसामान्यांना सहज सोपा भक्तिमार्ग दाखवला. भूतपिशाच्य बाधांचे निर्मूलन केले. लोकांच्या अंधश्रद्धा दूर केल्या. पिठापूर व कुरवपूर ही दोन्ही क्षेत्रे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चैतन्याने परमपवित्र झालेली आहेत. त्यांनी वयाच्या 16 वर्षापर्यंत पिठापूर येथे आणि पुढील 14 वर्षे कुरवपूर येथे राहून लोककल्याण केले. श्रीपाद श्रीवल्लभांचे संपूर्ण चरित्र म्हणजे एक संजीवनी आहे. श्रीपादांनी त्यांच्या पुढील जन्माविषयीची भविष्यवाणी त्यांच्या शिष्यास सांगितली होती. ती अशी: मी माझ्या वयाच्या 30 वर्षापर्यंत या रूपात राहून त्यानंतर गुप्त होईन. त्यानंतर पुन्हा धर्माच्या उद्धारासाठी आणि लोककल्याणासाठी नृसिंह सरस्वती या नावाने पुढील अवतार घेईल. त्या अवतारात 80 वर्षे राहीन आणि त्या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. यानुसार त्यांच्या अवताराची 30 वर्षे पूर्ण होताच त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशीस आपले अवतार कार्य समाप्त केले असे मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हे चिरंजीवी आहेत. त्यांनी कुरवपूर येथील कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेतली. तिथे ते ऊर्जा रूपात आजही आहेत याची त्यांच्या भक्तांना प्रचिती आजही येत असते. श्रीपाद श्रीवल्लभांची भक्तांना दिलेली आशीर्वचने याप्रमाणे आहेत. एक म्हणजे माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. दुसरे, मला समर्पित असलेल्या भक्तांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3, सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. 4, मी श्रीवल्लभ म्हणजे लक्ष्मीपती विष्णू असल्याने माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. आणि 5, तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. श्रीवल्लभांची कृपा, अहंकाराचा त्याग, मनापासून भक्ती, गोरगरिबांना अन्नदान आणि आडले नडलेल्यांना मदत केल्याने होते. जे कोणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे ते सूक्ष्म रूपाने असतात. त्यांच्या या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमानं वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्टमंत्र आहे. त्यांच्या चरित्राचे
आणि सर्व चमत्काराचे वर्णन श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतम नावाच्या ग्रंथात श्रीपादांचे भक्त शंकर भट यांनी केले आहे. हे चरित्र 32 पिढ्यांसाठी गुप्त राहील आणि श्रीपाद श्री वल्लभ यांच्या 33व्या पिढीद्वारे प्रकाशात आणले जाईल असे त्यांच्या मूळ हस्तलिखितात नमूद केले होते. त्यानुसार नोव्हेंबर 2001 मध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या जीवनावरील 53 अध्याय चरित्र त्यांच्या वंशातील मल्लादी गोविंदा दीक्षित तुलू नावाच्या त्यांच्या भक्ताने प्रकाशात आणले. यानंतर पुन्हा भेटूया मार्गशीर्ष भाग 4 मध्ये श्रीपादानंतरचा पुढील दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या निमित्ताने. धन्यवाद.